नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई तसेच गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई तसेच गट प्रवर्तकताई तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे सर्व, त्याचबरोबर सर्व शासकीय योजनेसंबंधीचे आणि नवीन जे GR येत असतात त्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो। तर बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अंगणवाडीसाठी नवीन एक शासन निर्णय आलेला आहे। दिनांक 11/3/2025 म्हणजे आजच्या तारखेचा हा GR आलेला आहे, नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि अंगणवाडीसाठीचा मुख्यतः हा शासन निर्णय आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये अंगणवाडीसाठी नेमकं काय न्यूज आलेली आहे, काय जे शासन आदेश, काय निर्णय घेण्यात आलेला आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण माहिती बघणार आहोत, व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात सर्व काही येणार आहे। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, तर यांचा हा शासन निर्णय आलेला आहे। आणि तर खाली तुम्ही तारीख बघू शकता, 11 मार्च 2025 म्हणजे आजचा शासन निर्णय आलेला आहे 11 मार्च 2025चा। आणि इथं बघा संदर्भसुद्धा दिलेला आहे यांनी, आणि त्या संदर्भानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर प्रस्तावना बघूया आपण, प्रस्तावनामध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा, महाराष्ट्र विधानसभा नियम 264(5) अन्वये माहे डिसेंबर 2024च्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र पुरवणी मागणीवरील विनियोजन विधेयकावर मान्य श्री नाना पटोले विधानसभा सदस्य यांच्याकडून अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने सूचना प्राप्त झाली होती। सदर सूचनेच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4/2/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेले निर्देश विचारात घेऊन संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील अंगणवाडी केंद्र बांधकामाकरिता निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर तुम्ही इथं बघू शकता की श्री नाना पटोले यांनी हा मुद्दा मांडला होता विधानसभेमध्ये, आणि हा मुद्दा मांडल्यानंतर मग त्यांच्या हे जे अंगणवाडीचा निधी प्राप्त झालेला आहे, हा मुद्दा मांडल्यानंतरच निधी प्राप्त झालेला आहे। तर शासन निर्णय बघा इथं काय दिलेला आहे, भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील 35 अंगणवाडी केंद्र बांधकामाकरिता खालीलप्रमाणे रुपये 5.1625 कोटी म्हणजे अक्षरी रुपये 5,16,25,000 फक्त इतका निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता 5,16,25,000 रुपयाचा निधी आहे, तो वितरित करण्यात आलेला आहे साकोली, लाखनी, लाखांदूर या 3 तालुक्यांमधील 35 अंगणवाडी केंद्रांकरिता, जे बांधकामाकरिता खालीलप्रमाणे 5,16,25,000 रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे। तर बघू तुम्ही 35 अंगणवाड्यांसाठी, 35 अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी, म्हणजे नवीन अंगणवाड्या तिथं निर्माण होत आहेत 35। तर ही एक शासन निर्णय इथं आलेला आहे। तर इथं लेखाशीर्ष बघा तुम्ही, पोषण आहार बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी अंमलबजावणी करण्याकरिता जे संस्था असतात त्यांना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% कार्यक्रम, लहान बांधकामे, तर अशा जे अर्थसंकल्पीय तरतूद इथं बघा दिलेली आहे। त्याचबरोबर इथं आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधीसुद्धा इथं दिलेला आहे। तर एकूण टोटल इथं दिलेलं आहे त्यांनी 5,16,25,000। तर एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे 35 अंगणवाड्यांच्या नवीन बांधकामासाठी। तर आता इथं बघा खाली, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी उपरोक्तप्रमाणे निधी भंडारा जिल्ह्यास वितरित करावा। वित्त विभागाच्या दिनांक 6/6/2008 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी व त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश विचारात घेऊन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत करून निधी उपयोजनात आणण्यात यावा। तर इथं बघा तिसऱ्या क्रमांकाचा जो शासन निर्णय इथं काय म्हटलं आहे त्यांनी, अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम शासन निर्णय दिनांक 15 जानेवारी 2010 अन्वये विहित करण्यात आलेला नमुना आराखडाप्रमाणे टाईप प्लॅन करण्यात यावे।
त्याकरिता अंगणवाडी बांधकाम खर्चाची मर्यादा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2022 प्रमाणे राहील. सदर प्रयोजनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीनुसार अंगणवाडी बांधकामाची कार्यवाही कालमर्यादा निश्चित करून संबंधितांकडून पूर्ण करून घेणे व उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील. सदर शासन नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 78 का 1472 दिनांक 11/2/2025 तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 73 व्यय 6 दिनांक 27/02/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय इथं आलेला आहे आणि 35 अंगणवाड्या जे नवीन उभारण्यात येणार आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये, तर त्या 35 अंगणवाड्यांकरिताचा हा नवीन जो निधी आलेला आहे शासनांतर्गत तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 5,16,25,000 एवढा निधी या अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. शासन निर्णय आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.